अँब्युलन्स वाहनाचा वाहन चालकांकडून गैरवापर, शासकीय घरात दारूच्या पार्ट्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचोहळ प्राथमिक आरोग्य केंद्राविरोधात आदिवासी विकास परिषद आक्रमक. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचोहळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील रुग्णवाहिकेचा वैयक्तिक कामासाठी गैरवापर, कर्तव्यात हलगर्जीपणा, शासकीय निवासस्थानात मद्यप्राशन आणि एकाच वेळी 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून आर्थिक लाभ लाटून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या गंभीर प्रकरणाची निपक्ष चौकशी करून संबंधितांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ, भाच्याकडे सोपवली स्टेअरिंग, शासकीय निवासस्थानात मद्याच्या पार्ट्या आणि अँब्युलन्सची दुकानदारी. चिंचोहळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले अँब्युलन्स वाहन चालक प्रल्हाद शिवराम बोरसे हे स्वतः वाहन चालवण्याऐवजी अनेक वेळा त्यांच्या भाच्याला अनधिकृतपणे चालक म्हणून पाठवत असल्याचं तक्रारीत म्हटलंय. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे रुग्णांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झालाय. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटोळे हे देखील या सर्व प्रकाराला मूकसंमती देत असून ते चालकाला पाठीशी घालत असल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. स्थानिकांनी अनेक वेळा चालक प्रल्हाद बोरसे आणि डॉक्टर पाटोळे यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानात मद्यप्राशन करताना प्रत्यक्ष पाहिलंय. शासकीय सेवेत आणि संवेदनशील पदावर कार्यरत असताना असं वर्तन करणं हे अत्यंत निषेधार्ह असून शासकीय नियमांचं सरळ उल्लंघन आहे. याशिवाय चालक बोरसे यांनी रुग्णसेवेसाठी असलेल्या शासकीय अँब्युलन्सचा वापर स्वतःच्या दुकानाचा माल व साहित्य आणण्यासाठी केल्याचंही ग्रामस्थांच्या निदर्शनास आलंय. ग्रामसभेचा ठरावही डावलला. सरपंच पदाचा गैरवापर हा गंभीर विषय चिंचोहळच्या ग्रामसभेत मांडण्यात आला होता. ग्रामसभेनं चालक प्रल्हाद बोरसे यांना निलंबित करण्याबाबतचा रीतसर ठराव देखील मंजूर केला होता. मात्र बोरसे हे स्वतः चिंचोहळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच असल्यामुळे राजकीय दबावापोटी त्यांच्यावर अजूनही कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही असा थेट आरोप निवेदनात करण्यात आलाय. एकाच वेळी 3 ठिकाणी आर्थिक लाभ. चालक प्रल्हाद बोरसे हे शासकीय नियमांना हरताळ फासत एकाच वेळी खालील 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून मानधन आणि आर्थिक लाभ उचलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिलं ठिकाण अँब्युलन्स वाहन चालक म्हणून शासकीय वेतन, दुसरं ठिकाण ग्रामपंचायत सरपंच म्हणून मानधन आणि तिसरं ठिकाण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच रोहयो अंतर्गत लाभ. एकाच वेळी 3 ठिकाणी लाभ घेऊन शासनाची दिशाभूल आणि मोठी फसवणूक केल्याची गंभीर शंका यामुळे निर्माण झाली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आक्रमक भूमिकेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निपक्ष चौकशी करून दोषींवर तत्काळ शिस्तभंग आणि कायदेशीर कारवाई करावी. तसंच अँब्युलन्स वाहनाच्या गैरवापराची चौकशी करून संबंधितांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव व युवा प्रदेश सरचिटणीस जीवन भोये यांनी केली आहे. प्रशासनानं यावर तत्काळ पावलं न उचलल्यास संघटनेच्या वतीनं आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे. हे निवेदन देतेवेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव, युवा प्रदेश सरचिटणीस जीवन भोये, युवा त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष योगेश भोये यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ चिंतामण बुधर, दादा बुधर, प्रकाश पवार आदींसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. याबाबत आरोग्य उपसंचालकांना तक्रार केली असून 7 दिवसात चौकशी करून कारवाई करण्यात यावी असं प्रशासनाला सूचित करण्यात आलंय. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.